हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी कोणाला तरी चांगलं म्हणजे व्हावं कोणाचं तर किंवा माझ्या व्हिडिओमध्ये कोणाला तरी काहीतरी चांगलं शिकायला मिळावं किंवा पॉझिटिव्हिटी एक एनर्जी तयार व्हावी हीच माझं हे असतो. आणि ज्या गृहिणी असतात, जे घरी असतात त्यांच्यासाठीच माझे व्हिडिओ असतात. आणि असं नाही की प्रत्येक व्हिडिओ लेडीजसाठीच असतात. काही असेही व्हिडिओ असतात की ज्याच्यामधून एका जेंट्सला पण त्यांना पण काहीतरी पॉझिटिव्हिटी घेता येईल. तर माझ्या व्हिडिओवर किंवा माझ्या चॅनलवर पहिल्यांदा जर तुम्ही आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंटही करा तुम्हाला काही वाटलं तर. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजचा व्हिडिओ मी का अपलोड करते तर आजचा व्हिडिओ मी खरी जी परिस्थिती आहे त्याच्याविषयी बोलणार आहे. तर ती परिस्थिती नक्की म्हणजे कशी आहे आणि का मी हा व्हिडिओ बनवते ते आता बघूया आपण. तर आपण खूप वेळा बघितलं असेल तुम्ही की तेव्हा तुम्ही मोठ्या शॉपमध्ये किंवा डीमार्टमध्ये, मॉलमध्ये किंवा मोठ्या मोठ्या सेलरकडे जातात आणि जेव्हा काहीतरी वस्तू विकत घेतात, कपडे असू द्या, मग काहीतरी ज्वेलरी असू द्या, तुम्ही गोल्डच्या म्हणजे ज्वेलर्सच्या दुकानावर गेलात, शॉपवर गेलात, तर तिथं तुम्ही बार्गेनिंग करू शकता का? अजिबात नाही. उलट ते तुमच्यावर जी-एस-टी तुम्हाला सांगतात, जी-एस-टी वगैरे लावून जी प्राईज आहे त्याच्यापेक्षा डबलनेही तुम्हाला काही वस्तू दिल्या जातात. त्याच्यानंतर आपण किराणा मालच्या दुकानात जातो. तिथेही भरपूर गोष्टी आपल्याला कन्फर्म माहीत नसतं की याची प्राईस काय आहे, कशी आहे, अजिबात आपल्याला काही माहीत नसतं. त्याच्यानंतर भरपूर कपडे वगैरे, भांडे, फर्निचर अशा काही गोष्टी, परत घर डेकोरेशन करण्यासाठी किंवा घर डेकोर करण्यासाठी ज्या वस्तू असतात, भरपूर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण ज्याचं जे प्राईज आहे ते आपल्याला कन्फर्म माहीत नसतं आणि त्याच्या आपण दुप्पट देतो. तिथं आपण अजिबात बार्गेनिंग करत नाही. कधी केली आहे का तुम्ही बार्गेनिंग? एखाद्या ज्वेलरच्या दुकानामध्ये, शॉपमध्ये जा आणि तिथे म्हणा की मला त्याच्यावर प्राईज ऑलरेडी असते, ग्रॅमनुसार असते आणि ती आपल्याला ती रक्कम मोजून आपल्याला त्यांना द्यावीच लागते. तर आपण तिथे बार्गेनिंग करतो का? अजिबात करायला बघत नाही, कारण आपल्याला ऑप्शनच दिसत नाही तिथे बार्गेनिंग करण्याचं. आणि त्याच्यानंतर आपण किराणामध्ये जातो तिथेही ते लिहून वगैरे देतात तुम्हाला, हे करून देतात, रिसीट करून देतात, म्हणजे हे करून की आता एवढा बिल झाला आहे आणि ते तुम्हाला पे करायचं आहे. तिथंही आपण बार्गेनिंग करायला बघत नाही. किंवा मॉलमध्ये जातात किंवा तुम्ही मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातात तर तिथं पण बार्गेनिंग करू शकत नाही, कारण तिथे ऑलरेडी त्या याचं रेट ठरलेलं असतं आणि तिथे आपण अजिबात बार्गेनिंग करायला बघत नाही तिथं. आणि करू शकत नाही आपण. म्हणतात ना, भाव, याचं मापतोल असं काहीच करू शकत नाही आपण तिथे. उलट आपल्याला तिथं तुम्ही टिप देऊन येतात एखाद्या वेटरला किंवा हां, छान तुम्ही आम्हाला हे प्रोव्हाइड केली आहे सेवा वगैरे, तर तुम्ही त्याला उलट पैसे देऊन येतात, टिप देतात, 100-200 रुपये सहज देऊन येतात. तर तुम्ही अजिबात तिथं बार्गेनिंग करत नाही. किंवा तुम्ही एखाद्या याच्यामध्ये छोटे ते हे असतात ना, कॉफी शॉप, तिथं पण जात, तर तिथं पण तुम्ही बार्गेनिंग करत नाही. किंवा तुम्ही इलेक्ट्रिक वस्तू किंवा काहीतरी मोबाईल असू द्या किंवा टीव्ही, फ्रीज, कूलर ह्या गोष्टी जर जेव्हा घ्यायला जातात, एसी वगैरे, तर तेव्हा तुम्ही बार्गेनिंग करता का? अजिबात करू शकत नाही. त्याच्यानंतर तुमचा घरातला येणारा लाईट बिल, त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात बार्गेनिंग करू शकत नाही. जो आहे ते तुम्हाला द्यावा लागतो आणि हे दिलंच पाहिजे. ते असं नाही म्हणत नाही की देऊ नका, नाहीतर माझा व्हिडिओ बघायला आणि असं म्हणून की त्यांनी म्हटलं की तिथे बार्गेनिंग करता म्हणून करून घेशाल, नाही तर बिल वगैरे देणार नाही, असं काही करू नका. तर मी तुम्हाला फक्त सांगते, एक्झाम्पल देते की इथं आपण बार्गेनिंग अजिबात करू शकत नाही ह्या गोष्टींमध्ये, अजिबात नाही. मग आपण बार्गेनिंग कुठं करतो आणि ती बार्गेन खरंच केली पाहिजे का आणि ती करावी का, ह्याच गोष्टींवर आपण बोलूया. तर आपण कुठे बार्गेनिंग करत नाही ह्या गोष्टींमध्ये, बघितलं असेल तुम्ही. तर आपण बार्गेनिंग कुठे करायला जातो? मग भाजीपाल्याच्या ज्या हे असतात, ते कुठे कुठे वयस्कर माणसं किंवा आजोबा, आजी किंवा कोणीतरी म्हणजे जे शेतकरी आहेत ते घेऊन बसतात भाजीपाला, तिथे आपण बार्गेनिंग करायला जातो. अहो, एवढ्यालाच द्या ना. परत परत त्यांच्याकडून मागतो, एवढ्यालाच द्या ना. तुम्हाला माहिती आहे का ते भाजी, जी तुम्ही भाजी मागताय ती भाजी हे करण्यात किंवा त्या भाजीची उगवण्यापासून, म्हणजे ते बी याच्या रुतण्यापासून तर ते उगवण्यापर्यंत, ते तुमच्यापर्यंत आणण्यापर्यंत त्या शेतकऱ्याने त्याच्यामागे किती कष्ट घेतलेले असतात ते तुम्ही कधीच समजू शकत नाही. जे
जे आहेत, जे शेतकरी आहे किंवा ज्या शेतकरी घरातून आहे त्या ह्या परिस्थिती किंवा ही गोष्ट जी मी सांगते ते तुम्ही समजू शकतात. पण ज्यांना माहीत नाही या गोष्टी त्या कधीच समजू शकत नाही की बार्गेनिंग कुठं करावी. खरं तर आपण कधी पण भाजी जर ₹20 पावशेर असेल तर आपण ₹10च मागतो आणि मग ते त्यांचा नाईलाज असतो. म्हणजे त्यांना ती भाजी संपून म्हणजे संध्याकाळी घरी जायचं असतं तर त्या घाई गडबडीत ते देऊन देतात. काही असंही असतात, असं नाही की सगळेच शेतकरी असतात. काही शेतकऱ्यांकडून आणून व्यापारी असतात, तेही तुमच्याबद्दल शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये घेऊन तुमच्याकडे जास्त भाव देऊन तुमच्याकडून घेऊन घेतात, म्हणजे हे करतात, तुम्हाला देतात. तर मी त्यांची गोष्ट नाही करत. जे खरे शेतकरी आहे, जे स्वतः हे करतात, पिकवतात आणि तेच विकायला बसतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी केला आहे की मी खरंच परिस्थिती बघितली आहे. म्हणजे मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि एका खेडेगावातून आहे आणि ह्या गोष्टी मी समजू शकते की मी स्वतः म्हणजे शेतात काम केलं आहे. त्या बी आपण जे पेरतो, असं नाही आहे की फक्त बी पेरला की लगेच उगून येतो. तर त्याच्यासाठी किती आटापिळा असतात एका शेतकऱ्याच्या, त्या मी खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि एका अ, याची सैन्याची म्हणतात ना, जय जवान जय किसान. तर एका आपल्या देशात फक्त 2च लोकांची परिस्थिती ही खराब असते. ती म्हणजे एका शेतकऱ्याची आणि एका म्हणजे सैन्यामध्ये आहे किंवा कोणत्याही फोर्समध्ये आहे त्यांची. तर त्यांना कोणताच हे नसतो. तुम्ही बघितलं असेल गावाकडे आपण इथे दिवाळी वगैरे खूप मोठ्या मोठ्याने 15-15 दिवस अगोदर सेलिब्रेट करतो. आता करायलाच पाहिजे, ऑफकोर्स तुम्ही करायलाच पाहिजे. पण तुम्ही गावाकडे जर जाल ना, तर ते अक्षरशः दिवाळीच्या दिवशी सुद्धा ते शेतात काम करून येतात. त्यांचा जो शेतातले काम असेल ते बंद होत नाही. परत त्यांचे गुरं वगैरे असतात, त्यांना चारा पाणी देणं कमी होत नाही. भरपूर गोष्टी असतात शेतकऱ्याच्या ज्या कोणी समजू शकत नाही. तर आपण बार्गेनिंग कुठे करावी? खरंच तुम्हाला तिथे बार्गेनिंग करायची गरज आहे का? आपण सहज तुम्ही जर इयररिंग साधे घ्यायला गेले ना, तर असे साध्यातले, असं म्हणत नाही की सोन्याचेच, साधे जरी घ्यायला गेले ना, तिथे 10च्या जागी तुम्हाला 20-25 रुपयाला किंवा 100 रुपयाला एक तुम्ही इयररिंग घेऊन येता किंवा 1000 रुपयेपर्यंत तुम्ही डेली यूज करणारे इयररिंग्स वगैरे भरपूर गोष्टी असतात, त्या तुम्ही घेऊन येतात. मग त्यांना तुम्ही बार्गेनिंग करत नाही. मग 20 आणि 30 रुपयासाठी ते पावशेर किंवा पाव किलो आपण घेत असतो, तर त्याच्यासाठी तुम्ही बार्गेनिंग का करता? हेच मला सांगायचं आहे. की कारण मी बघितले आता गावाकडे आमच्या मागं पाऊस नव्हता आणि आता एवढा पाऊस झालाय की अक्षरशः शेतातून म्हणजे जे माल होतं, कणसं वगैरे किंवा कापूस, ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः वाहून गेल्यात. माझ्या सासरीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे अपलोड करेल. तर तो व्हिडिओ बघून खूप असा मनात वाईट वाटलं की काय परिस्थिती आहे. पाऊस आला तरी हे आहे, नाही आला तरी शेतकऱ्याचा ओला दुष्काळ, आला तर ओला दुष्काळ आहे आणि नाही आला तर सुका दुष्काळ आहे. तर एका शेतकऱ्याने करावे तरी काय? तर तुम्ही आपल्यासारखे जे आहे लेडीज किंवा मला बघताय, माझा व्हिडिओ बघताय, माझ्याकडून म्हणजे माझा व्हिडिओ बघून कमीत कमी 10 लेडीज किंवा 10 जेंट्स जरी त्यांनी जर आपल्या विचारधारणा बदलली ना, तर मला खूप आनंद होईल. आणि कुठेतरी आपण चांगलं काहीतरी करतोय ही मला हे होईल माझ्या व्हिडिओतून. कोणाला तरी चांगलं काहीतरी शिकायला भेटलं हेच मला म्हणायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ फक्त मी त्या शेतकऱ्यासाठी किंवा त्या शेतकऱ्यांसाठी ठेवला आहे की ज्यांच्या आपण छोट्या छोट्या भाजीपाल्यात भाव हे करतो, छोट्या छोट्या गोष्टीत बार्गेनिंग करतो. द्या ना हो, एवढ्यातच द्या, आता 2 घेते मी तर तेवढ्यात द्या. खरं त्याच्या चेहऱ्यावर जी निरागसता असते ना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, तर ती वेगळी असते. आणि तेव्हा बघून तुम्हाला समजायला पाहिजे की आपण इथे बार्गेनिंग करायला नको. खरं तर ते शिल्लक पण घेत नाही तुमच्याकडून. तुम्ही बघितलं असेल, ₹1 जरी राहिला तर ते तुम्हाला देतात, परत देतात. आपण असं म्हणत नाही की राहू द्या. आणि तेही एवढे स्वाभिमानी असतात की ते ठेवून घेत नाही. कारण एका शेतकऱ्याला माहीत असते पैशाची किंमत काय असते ते. तर त्यांनाही कुठेतरी मदत होईल असं करत जावा. भाजीपाल्यामध्ये शक्यतो बार्गेनिंग करायला बघू नका. मी पहिले अशी म्हणजे आता आपण ऑफकोर्स आपण संसारिक आहो, म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. महिन्याचा भाडा द्यायचा असतो, लाईट बिल द्यायचा असतो, भरपूर दुसऱ्या गोष्टी असतात, किराणा वगैरे ह्या द्यायच्या असतात आपल्याला. पण जिथं आपला अफाट खर्च होतो, आपण नाही नाही म्हणत. भरपूर कोणाकोणाला व्यसन असतात कोणाच्या घरात, तर नाही नाही म्हणता आपण व्यसनापायी त्या गोष्टी आपण अशाच तुम्ही एक पाणीपुरीची प्लेट खायला गेला ना, तर 30-40 रुपये असंच तुम्ही हे करतात. तर मग एक भाजीपाल्या ₹10 आणि ₹20 वाचवून तुम्ही कुठं कुठं मोठं होणार आहे, कुठं काय करणार आहे?
तर ह्या गोष्टी समजल्या पाहिजे, त्या शेतकऱ्यांच्याही व्यथा समजल्या पाहिजे आणि त्यांनाही जगू दिलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि असं नाही की मी हा व्हिडिओ असं हे करून बनवते की माझ्या सासरी असं झालं आहे म्हणून, पण नाही, प्रत्येक शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे. मी एका शेतकरी याची मुलगी आहे आणि एका शेतकऱ्याची सूनसुद्धा आहे. तर ह्या गोष्टी मी खूप चांगल्या प्रकारे बघितल्या आहे, लहानपणापासून बघितलं आहे की आपण छोटंसं ते अंकुर असतं ना बी रुतवण्यासाठी, तेव्हापासून तर त्याला खत टाकणं, त्याला खुरपणी करणं, त्याला फवारणी मारणं, ह्या गोष्टी जर पूर्ण बघितल्या तर शेतकऱ्याला काहीच मागं राहत नाही. तर ज्याला खूप सारी शेती आहे त्यांना हे सगळं परवडतं, पण ज्यांच्याकडे थोडीशी शेती आहे त्यांना ते तेवढ्यात सगळं मॅनेज करणं, एवढ्या औषध वगैरे किंवा धान्य, ते बियाणे, खतं एवढे महागलेत की त्यांना ते परवडत नाही. आणि त्याच्यात असं पाऊस आला, अवकाळी पाऊस किंवा नाही आलं तर त्यांचं काय हाल होतात हे मी स्वतः बघितलंय. 2012मध्ये माझी 10वी निघली होती, तेव्हा दुष्काळ पडला होता आमच्या गावाकडे, मराठवाड्याकडे. आणि तेव्हा अक्षरशः त्या लिंबुण्या असतात ना, आपण कडुलिंबू म्हणतो, त्याच्या लिंबुण्या असतात. काही आमच्याकडचे लोक होते तर ते म्हणजे हे करून वेचून ते विकायचे, ते लिंबुण्या. म्हणजे त्यांची परिस्थिती एवढी खराब पण नव्हते, पण पाऊस न आल्यामुळे काय हाल होतात हे मी बघितलंय जवळून. आणि कोणाकोणाला अक्षरशः प्यायच्या पाण्याला लांब लांब जावं लागायचं. तर ह्या गोष्टी मी बघितल्या. तर शेतकऱ्याला आणि एका सैनिकाला आपल्याकडून मदत व्हावी, तीही देशासाठी करतात. आणि शेतकऱ्यानेही जर शेतात काहीच नाही पिकवलं तर आपण काय खाऊ शकणार आहे, ह्याच गोष्टी आपण समजल्या पाहिजे. आणि जिथं बार्गेनिंग करायची आहे तिथे बार्गेनिंग करायची, पण जिथं नाही करायची तिथे अजिबात नाही करायची. प्लीज अशा शेतकऱ्यांची मदत करत जावा, त्यांनाही थोडंसं तेवढंच मेहनत त्यांच्या फळाला येईल, म्हणजे त्यांनाही 2 पैसे त्यांच्या फॅमिलीला व्यवस्थित राहता येईल किंवा त्यांची फॅमिली आपल्यामुळे व्यवस्थित जगेल. एकाने करून हे चालणार नाही, प्रत्येकाने असं केलं तर नक्कीच त्यांनाही सपोर्ट होईल. तर जय जवान जय किसान. परत भेटू आपण. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंटही करा. परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.